वैद्याचं पोर पांगळं. आमच्या घरात कोणी ना मी त्यांना विचारते ना ते काही मागित. ते खूप लोकांना नेहमी प्रश्न पडत असतो की तू तर काय, तुझे तर बाबा तू तर विचारत असशील ना आता पुढे काय पुढे. म्हटलं काही नाही, तेही कधीच नाही सांगत. त्यांना विचारायचं की हे कुठे आहे, तुम्ही पाहिलंय का. मी विचारलोच नाही, पण ते त्यांचा डायलॉग घेऊन ते जातात. कारण इतकी हसते आम्ही. कारण माझ्यासाठी वेदिका आणि निल्या दत्तू, मी पुढे होता आणि हसत हसत मैं बोला अरे चुप बैठो भाई, मेको जाके सिरियसली बोलने का है. और असं मला वाटतं 5-6 वर झाला की ते असंच बोलून निघून जातं, मला बोलायलाच नाही. लोक कारण की तुम्हाला सिरियसली घेत नाही अनलेस अँड अंटिल तुमचं काम बोलत नाही ना, लोक दे वोंट टेक यू सिरियस. पण पहिल्याच सिनेमात, पहिल्याच दिग्दर्शनामध्ये इतकं चॅलेंज तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे. हॉरर सिनेमा डिरेक्ट करणं इझी नाही आहे, खूप डिफिकल्ट आहे. ते सस्पेन्स राखणं किंवा ते शॉर्ट्स घेणं खरं तर खूप डिफिकल्ट होतं. हे सगळं काय एक्सप्लेन कराल पूर्ण? सी अर्थात हॉरर नाही म्हणू शकत आपण सिनेमाला एंटायरली, बट अगेन ड्रामा, सस्पेन्स, थ्रिल असा एक ओव्हरऑल मिक्स ऑफ जॉनर्स आहे. कारण जसं मी म्हणालो की थोडं एक्सपेरिमेंटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कसं असतं ना की सिनेमा बनवताना ॲट द सेम टाईम आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो की ऑडियन्सनी पैसे देऊन तिथे यावं, तर त्यांना थोडा ड्रामा पण तिथे अर्थात मिळाला पाहिजे त्या सिनेमा बघताना. आणि अगेन मी पण कोकणातला असल्या कारणाने थोडंसं कोकणातले काही कॅरेक्टर्स ते कसे ब्लेंड करता येऊ शकतील त्या ओव्हरऑल स्टोरीमध्ये ना, आणि ड्रामा कसा क्रिएट होऊ शकतो, सो त्याचा एक प्रयत्न ठेवला होता. सो येस, कोकणातल्या गोष्टींबद्दल मी येईन पुढे, पण आता मी ध्रुवकडे जाते. ध्रुवचं सरनेम मी सांगेन ध्रुव छेडा. गुजराती बॅकग्राऊंड असलेला मुलगा, पण खरंच कौतुक, तू खूप क्यूट दिसतोय ट्रेलरमध्ये. काय सांगशील ध्रुव, तुझं कॅरेक्टर कसं आहे आणि मराठी सिनेमाची ओढ कधी लागली तुला? मराठी सिनेमा असं आहे की माझं फुल फॅमिली फॅन आहे मराठी चित्रपटाचे, आणि आम्ही ऑलमोस्ट एव्हरी मूवी बघता मराठीचे. कारण काय आहे ना, मराठी सिनेमामध्ये कल्चर खूप चांगलं दाखवते आणि युनिकनेस ऑफ द स्टोरी इज व्हेरी गुड. आणि माझा किरदार या चित्रपटात एक उत्साही फोटोग्राफरचा आहे, आणि हा एक थ्रिलिंग ड्रामा आणि सस्पेन्स मूवी आहे, आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता माझा. येस, आणि आपण एकदा बघतो की मराठी कलाकार हिंदीमध्ये जाऊन काम करतात. आता एक इतर भाषिक कलाकार आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आणि तुला खूप शुभेच्छा या जर्नीसाठी. कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? तुझं कॅरेक्टर कसं आहे आणि कसं मिळालं होतं ऑडिशन किंवा हे सगळं? सो माझा कॅरेक्टर एक फोटोग्राफरचा आहे, आणि पार्थ देशमुख ही इज व्हेरी ऑनेस्ट पर्सन अँड इनोसेंट ऑल्सो, मदत करतो आहे लोकांना. आणि हे कॅरेक्टर असं होतं की पहिला मला हे स्क्रिप्ट अद्वैतने सांगितलं होतं आणि मला खूप आवडलं. कारण दिस स्टोरी आहे ना, काही युनिक स्टोरी आहे, असा बघितला नाही कोणाने. आणि स्टोरीबद्दल असं आहे की आमचे ऑडिशन्स असं झालं की लुक टेस्ट वगैरे मी विचारलं होतं अद्वैतला की मी कॅरेक्टरला बरोबर आहे की काय तुला वाटतंय. त्यांनी बोलला नाही, मला जे पार्थ हवं आहे ना, तू परफेक्ट कॅरेक्टर आहे. आणि तसंच मग मी थोडा मेहनत केले नंतर मराठी बोलायला, कारण खूप डिफिकल्ट लागलं मला. कारण माझं ते डेली मी गुजरातीमध्ये किंवा हिंदीमध्येच बोलतोय. ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज ग्रेट. येस, ओव्हरऑल तुझं जास्त म्हणजे याला मेहनत लागली आहे, मराठी बोलण्यापासून ते ॲक्ट करण्यापर्यंत. अनघा, तू आपल्या फादर्स डेच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होतीस की काहीतरी सरप्राईज आहे. इतकं मोठं सरप्राईज असेल माहीत नव्हतं, पण खरंच शुभेच्छा तुला, आणि खूप सुंदर दिसतेस तू ट्रेलरमध्ये. काय सांगशील, काय आहे कॅरेक्टर? आता हे छबीचं जे कॅरेक्टर आहे त्याची गंमतच घालवेन मी जर सांगितलं तर. काय पण काय नाही, छबी खूप गोड मुलगी, जे ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलंच, आणि खूप एक बबली प्लेफुल मुलगी आहे, आणि कोकणचीच आहे. त्यामुळे कोकणची माणसं साधी भोळी असं आहे ते सगळं. पण येस, सिनेमा सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, खूप वेगवेगळे इमोशन्स आहे या सिनेमाचे, आणि तसे वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे पण, प्रत्येकाची एक एक स्टोरी आहे वेगवेगळी, आणि ते खूप छान डिफाईन झाली आहे फिल्ममध्ये.
त्यामुळे एक खूप छान ते प्रोडक्ट तयार झाले, खूप सुंदर झाली आहे फिल्म. आणि येस ऑफकोर्स पहिलीच फिल्म असल्यामुळे खूप एक्सायटेड तर आहोतच, पण जशी तुझी तंतरली आहे ट्रेलर बघून तशी आमची पण आता सगळ्यांची तंतरली आहे 25 तारखेसाठी. पण येस मला असं वाटतं की खूप कॉन्फिडेंट आहे मी की ऑडियन्सला हा चित्रपट नक्की आवडणार. ट्रू. आणि तू आधी विलन कॅरेक्टर्स केलेस मालिकांमध्ये आणि आपण त्यासाठी इंटरव्ह्यूज केलेत. तू म्हणालीस की पॉझिटिव्ह काहीतरी करायचं आहे, पण हे ना त्याच्यामध्ये ना कुठे काहीच नाही आहे. हे कॅरेक्टर एकदम कम्प्लीट वेगळा युनिव्हर्स आहे. करेक्ट. पण मी तेच म्हणते त्यासाठी फिल्म बघावी लागेल, कारण की मला जे हवं होतं किंवा डेफिनेटली मला जे नको होतं ते मी नाहीच करत आहे. पण हे म्हणतो ना की आपल्याला एक काहीतरी करायची इच्छा असते, पण आपल्याला त्याच्यापेक्षाही जास्त मिळतं. ते तसं झालंय की मला एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायचं, पण छान फिल्मच आली त्यामुळे डेफिनेटली. आणि हे पात्र पण खूप असं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे स्टोरीमध्ये सुद्धा. आणि ऑफकोर्स मला आधी पण कॉम्प्लिकेशन्स आवडत होतेच प्ले करायला, पण हे ऑफकोर्स खूप छान वेने आहेत कॉम्प्लिकेशन्स. पण बाबांना स्टोरी कळली नाही ना की त्यांनी भाकीत वगैरे केले, असं स्टोरी नाही, रिव्हील झाली असं काय? वैद्याचं पोर पांगळं. आमच्या घरात कोणी ना मी त्यांना विचारते ना ते काही भाकीत ते, त्याच्यामुळे ते खूप लोकांना नेहमी प्रश्न पडत असतो की तू तर काय, तुझे तर बाबा तू तर विचारत असशील ना आता पुढे काय पुढे. म्हटलं काही नाही, तेही कधीच नाही सांगत. पण त्यांना हे सरप्राईज कधी मिळालं, म्हणजे रिव्हील कधी केलंस? त्यांना हे रिव्हील केलं मी जेव्हा अद्वैतने मला सांगितलं की तूच आमची छबी, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी ही फिल्म करते. पण ॲज युजल घरचे फार काही कौतुक करत नाही माझं. त्यांचं असं झालं ठीक आहे करा. पण ते एक्सायटेड होते नेहमी, आता शूट कधी, आता अच्छा आता कधी रिलीज कधी, ठीक आहे ओके, कधी येणार ट्रेलर, अच्छा ठीक. तसे एक्सायटेड तर खूप आहेत, पण ऑफकोर्स मला आय एम शुअर की घरच्यांना पण खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की फिल्म येते. आणि त्यांना कौतुक आहेच. आणि ओव्हरऑल त्यांना सुद्धा जेव्हा टीझर आलं होतं तेव्हाच इतकं आवडलं होतं, कारण की टीझरला सुद्धा इतका छान रिस्पॉन्स मिळाला ना की मला असं वाटतं की एका प्रीमियरला मी गेले होते, आय गेस देवमाणूसच्याच प्रीमियरला गेले होते. तिथे मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमचा टीझर खूप सुंदर आहे आणि मूवी खूप छान झाली आहे. ते इंडिया टॉप व्ह्युअर्समध्ये काहीतरी नंबर 3ला टीझर होता. तर आय एम शुअर की ते लोकांनाही खूप आवडेल आणि आवडतंय. त्याच्यातच छान वाटतंय. आणि पहिली फिल्म आहे आणि थिएटरला रिलीज होते, काय पाहिजे अजून, त्यात भारी बनली पण. येस ॲब्सोल्युटली. सृष्टी तुझ्याकडे येईन. खरं तर तू ध्रुवची गर्लफ्रेंड प्ले करतेस त्याच्यामध्ये, तर गर्लफ्रेंड जशी डोक्याला शॉर्ट देते तशी तुझं कॅरेक्टर वाटतंय. कसं पकडलंस, अगदी करेक्ट पकडलंस. तर हा, माझ्या कॅरेक्टरचं नाव वेदिका आहे. ही ध्रुवची गर्लफ्रेंड आहे, एक टिपिकल गर्लफ्रेंड आहे आणि थोडीशी चिडचिडी आहे, पण त्या चिडचिडीत तिची काळजी आहे, जी फिल्म बघितल्यावर कळेल की का इतका सगळा अट्टहास आहे, का ती सतत त्याच्या मागे मागे असं. हा, ती आता गोष्ट नाही सांगू शकत मी. पण तुझ्यापर्यंत हे कॅरेक्टर कसं आलं? आणि एक पॉइंट असतो ना की नाही यार, ये दिस इज द वन, हा सिनेमा मी करते. रात्री 1:30 वाजता. नाही, म्हणजे त्याच्या आधी रोहितने माझं कास्टिंग केलं, म्हणजे रोहितने मला इकडे रेफर केलं असावं. त्याने फोन केला, त्याने सांगितलं की फिल्म आहे, असं असं कॅरेक्टर आहे, अशी अशी गोष्ट आहे आणि हे सहकलाकार आहेत. तर तेच आपण आधी बरेच फोन्स येतात, बऱ्याचदा लोक सांगतात की अशी अशी गोष्ट आहे, फिल्म आहे वगैरे वगैरे, पण ते कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे आणि कितपत ॲक्च्युअल गोष्टी घडणार आहे ते आपल्याला माहिती नसतात. मग मी परत लुक टेस्टला गेले, ऑडिशनला गेले. त्याच्या 1-2 दिवसानंतर, म्हणजे सगळं माझं तर आय थिंक लास्ट कास्टिंग झालं असेल सगळ्या कॅरेक्टर्समध्ये. सो नेक्स्ट डे शूटिंगला निघायचं होतं आणि मला आदल्या दिवशी रात्री 1:30 वाजता फोन आला की आपण कन्फर्म उद्या निघतोय. तर असं थोडंसं तेच अनबिलिव्हेबलच होतं. आणि पण डेफिनेटली
इतक्या चांगल्या फिल्मची अपॉर्च्युनिटी समोरून आली आहे तर कोण नाही करणार. सो मी आपलं एकदम एक्साइटेडली सगळं पॅकिंग करून निघालो आम्ही दुसऱ्या दिवशी. आणि तेव्हा मी पहिल्यांदा अनघाला भेटले. बाकी सगळ्यांना पण फर्स्ट टाइमच सेटवर भेटले. पण आत्ता इतकी छान बॉन्डिंग झाली आहे सगळ्यांची की असं वाटत नाहीये की आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे का कामासाठी भेटलो होतो म्हणून. येस, पण संपूर्ण शूटिंग कोकणात झालं किंवा ऑल्सो location बदललं? हां, कोकणात झालंय. आणि म्हणजे फिल्मची जे ओव्हरऑल शूटिंग एक्सपिरियन्स होता ही मेजवानी होती आमच्यासाठी. आणि माझ्यासाठी तर लिटरल सेन्समध्ये मेजवानी होती, कारण मी विदर्भाची आहे. सो मी कधी कोकणातले डिशेस किंवा कोकणात मी कधी आणि मी मेडिकल बॅकग्राऊंडची आहे. सो मला मुंबईत आल्यावरही मला कधी असं घडूनच आलं नाही की चला फिरायला जाऊयात की खायला जाऊयात, का असं कोणी नव्हतंच. फ्रेंड्स वगैरे पण की चल मी तुला आज आंबोळी आणून देते. म्हणजे मी शूटिंगला गेले आणि मला सगळे छान छान पदार्थ वा. आंबोळी जे तू विषय काढलायस आता. पापलेट, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं झालं की बापरे, इतके वर्ष आपण इतक्या छान गोष्टी जागेपासून वंचित होतो. इतके सुंदर फ्रेम्स आणि सुंदर सुंदर लोकेशन्स आणि शूटिंग एक्सपिरियन्स तर आहेच. जसं मी सांगितलं की खूपच सुंदर वातावरण होतं ऑन सेट. येस, पण आपल्या गावात जिथून आपण येतो तिथे शूट करणं किंवा त्याला एक ट्रिब्यूट म्हणून एक सिनेमा करणं ही खूप स्पेशल फिलिंग असेल ना. म्हणजे फॅमिलीची काय रिॲक्शन होती या सगळ्यावर? मी जेव्हा लिखाण सुरुवात केलं ना गोष्टीचं, त्यावेळेलाच मी त्यांना सांगितलं की मी आयडियली माझं कसं होतं की मी ॲड्स वगैरे करायचो. सो तिथे युजली हिंदी, इंग्लिश आणि असं सगळं असायचं. सो मी त्यांना एक सांगितलं होतं की जर मी सिनेमा केला कधी आयुष्यात तर पहिला सिनेमा माझा मराठी असेल. सो आणि त्यातल्या त्यात कोकणातलं बॅकग्राऊंड. सो घरातले तर म्हणजे अर्थात खुश होतेच की चला आपल्या गावीत जाऊन सिनेमा करतोय. म्हणजे हार्डली मला असं वाटतं की माझ्या घरापासून तासाभराच्या अंतरावर आम्ही सगळं शूट करत होतो. सो ठीक आहे, म्हणजे तेही आले होते, ओपनिंगलाही आले होते, तर त्यांनाही तितकाच आनंद आहे की आपण छान पद्धतीने कोकण दाखवतोय. त्यातल्या त्यात आत्ता बऱ्यापैकी मराठी सिनेमे कोकणात होत आहेत. सो त्याचा एक आनंद आहे की बाबा, कारण कसं आहे की कोकण आयडियली म्हणजे असंच आपण जेव्हा जातो, फिरायला जरी जातो तरी ते स्वर्गाहून कमी नाही वाटत तिथे. कारण सगळीकडे ग्रीनरी आहे, नदी आहेत, कौलारू घरं, तर ते खूपच सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की त्या बॅकग्राऊंडवर जर आपण अशा प्रकारच्या गोष्टी नाही प्रेझेंट केल्या तर आपण काय केलं. आणि त्यातल्या त्यात मी कोकणातलं आहे. सो येस, इथे कोण कोकणातलं? आम्ही दोघंच असू. येस आपण दोघंच असू. येस. ध्रुव, तुला तुझा मी दाखवायला घेऊन गेलो होतो कोकण. वा, हे असं आहे. वा, भारी. पण ध्रुव, तुझं आधी जाणं झालं होतं कोकणात की पहिल्यांदा? वा, आणि कसं वाटलं कोकण? खूप सुंदर होतं कोकण. कारण खाली ऐकलं होतं की हे जागा खूप सुंदर आहे. एक मला आठवण येते की एक जागा मी बघितलोय, असं वाटलं की हे कोकण आहे की थायलंड आहे. कारण ते बीच इतकी क्लीन होतं, इतकी मस्त होतं की तिथे लोक नव्हतं, पण सुपर अँड व्हेरी ब्युटिफुल प्लेस. आणि कोकणातल्या स्टोरीज पण खूप कमाल असतात. खूप कमाल. सो ते ऐकत आपण लहानाचे मोठे झालोय. सो त्याच्यातलीच एक छबी इथे दिसणार आहे आम्हाला. पण ओव्हरऑल कॅरेक्टरबद्दल आपण खूप बोललो, पण एक असा एक मोमेंट असतो ना की आपल्याला खूप चॅलेंज येतं ते सीन करताना. आणि जेव्हा आपण थ्रिलर करतोय एखादं, तेव्हा तर खूप चॅलेंज येतात इमोशन वाईज किंवा शूट वाईज. मला म्हणजे प्रत्येकाने सांगा तुमच्या आठवणीत राहिलेला एक सीन आणि खूप चॅलेंजिंग वाटलेला एक सीनचा. म्हणजे तो रिव्हील करू नका ऑब्व्हियसली, पण त्याच्या बॅकग्राऊंडचं काही शेअर करायला आवडेल का? एक सीन आठवण येत आहे. ते चॅलेंजिंग नव्हतं, बट चॅलेंजिंग असं झालं होतं की एक सीन होता तिथे जो एक साधारण एक आजोबा होता, त्यांना आम्ही एक सीनमध्ये घेतला होता. तर काय झालं की एक डायलॉग दिला होता की तुम्हाला हे सांगायचं आहे की छे छे ही मुलगी मला नको दाखवा. तर काय झालं की मला असं इंटेन्स सीन होतं आणि मला एकदम सिरियसमध्ये असं जायचं. त्यांना विचारायचं की हे कुठे आहे, तुम्ही पाहिलं आहे का? मी विचारलोच नाही, पण ते त्यांचा डायलॉग घेऊन ते जातात. कारण इतकी हसते आम्ही. कारण माझ्यासाठी वेदिका आणि निल्या दत्तू, मी पुढे होता आणि हसत हसत मैं बोला अरे चुप बैठो भाई, मेको जाके सिरियसली बोलणे का है. और असं मला वाटतं 5-6 वर झाला की ते असंच बोलून निघून जातं. मला बोलायला नाही. खूप छान.
त्या सीन मध्ये कोण कोण होता तुझ्या दोघींपैकी? तू होतीस. काय सांग सृष्टी, जरा इलॅबोरेट कर. नाही, जसं आता आम्ही बोलतच आहोत की अद्वैत बिंग अ व्हेरी पर्टिक्युलर डिरेक्टर, सो त्याला जोपर्यंत जे हवंय ते नाही मिळत तोपर्यंत तो ओके करत नाही नव्हता. पण शेवटी बोलला आजोबा जरा थांबा, मला बोलू दे. पण कोकणातली माणसं जरी एकदम निवांत असतील ना, पण त्यांचे रुटीन ठरलेले असतात, त्यांच्या वेळेतच ते व्हायला पाहिजे. सो असंही एक्सपिरियन्स आला असेल ना तिकडे गेला? हो, आणि आता मला ध्रुवचं खूप कौतुक वाटतंय, कारण आम्ही सुरुवात जेव्हा केली फिल्मची तेव्हा आम्ही एका सीनला ऑलमोस्ट आय थिंक 50 100दा आम्ही रीड केलेत सीन्स, आणि आता तो सगळ्या प्रश्नांवर स्वतः फ्रेम करून उत्तर देतोय. सो हे कौतुक ह्याचंही आहे आणि त्यांचं पण आहे की त्यांनी तितका विश्वास ठेवून त्याच्याकडून सगळं काढून घेतलं, पेशन्स ठेवून. प्रत्येक सीनमध्ये ती गोष्ट आपण काय बोलतोय ते समजून घेणं, आणि मराठी असून पण, म्हणजे आपण वेगवेगळ्या भागातले असून पण आपल्याला कॅच करायला डिफिकल्ट पडतं. सो तो हिंदी सायडर असून ते सगळं करून घेणं, बोलणं, एक्सप्रेशन्स, सो कौतुक आहेच. आणि यात अनेक सिनियर कलाकार सुद्धा आहेत. शुभांगीताई, समीर सर आहेत, मकरन सर आहेत. तर एक सीन आहे, गाडीतनं येतात आय गेस समीर सर आणि शुभांगीताई, आणि ते एक सीन दाखवलं आहे की त्याच्यामध्ये कोंबड्या आहेत आणि ते एक आजी भेटायला येतात. ते इतकं इमोशनल आहे, म्हणजे आपण जेव्हा गावी जातो तेही आपल्याला असं भेटायला येतात. सो हे इमोशन्स किंवा त्यांच्या कास्टिंगबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल मुख्यतः. कास्टिंग इन टर्म्स ऑफ त्याचे इतर Characters, yes, हां. जे होते ते. सो सी आयडियली काय होतं ना की कोकणातली पार्श्वभूमी असलेली हा सिनेमा करत असताना माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर होती की आपण जेही प्रेझेंट करू ना ते लोकांना आपलंसं वाटलं पाहिजे आणि खूप रिअल वाटलं पाहिजे. कारण काय होतं की बऱ्याच आता आपणही जेव्हा गावी जातो किंवा म्हणजे मी जेव्हा गावी जातो सो तेव्हा मी ते पाहिलेल्या गोष्टी म्हणजे त्या ऑब्झर्वेशनच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या. म्हणजे जसं कोकणातून कोणी निघत असेल आणि आजोबा असेल सो ते आयडियली काहीतरी पैसे किंवा काहीतरी खायची वस्तू किंवा काहीतरी ते घेऊन त्यांच्या म्हणजे कोण नात असेल कोण असेल सो त्यांना ते देणं किंवा युजली कोकणातली माणसं ना खूप कल्चरली रूटेड आहे. सो आयडियली म्हणजे देव असो किंवा आई वडील असो सो ते सगळं समान आहे त्यांच्यासाठी. आणि मग ते एक सीन आहे गाण्यात जो आपण ट्रेलरमध्येही पाहिला की ते आजी आजोबांच्या त्याच्या आई वडिलांचे पाया पडतात. सो ते खूप असं हे होतं की जे प्रेझेंट करू ते आपण खूप रिअलिस्टिक प्रेझेंट करू आणि त्यातून ते लोकांना कनेक्ट होऊ दे. कारण मला बेसिकली फिल्म करत असताना अगेन मी जसं म्हणालो सुरुवातीला की सस्पेन्स थ्रिलर जे सगळं आहे म्हणजे जे आता तुम्ही ट्रेलर बघून बांधताय तुमचा अंदाज तो अर्थात म्हणजे ते आहेच तो पार्ट आहेच पण कुठेतरी मला अगेन की तो एक बेस ठेवायचा होता की कोकणात ऍक्च्युअल कॅरेक्टर करतात काय, कोकणातली माणसं कशी आहेत. सो तेही मला तितक्याच व्यवस्थितपणे मांडायचं होतं सिनेमामध्ये. आणि मग मी तो प्रयत्न केला की चला भले थोडा तो ड्रामा असेल कुठेतरी किंवा काहीतरी इमोशन्स असतील बट ते कनेक्ट करूयात. कारण काय होतं बऱ्याचदा आपण फिल्म करतो ती गोष्टी पुरता करतो पण सिनेमा इज लाईक की एक मीडियम आहे ना त्या मीडियमला तुम्ही वापरा व्यवस्थित की बाबा हा आमच्याकडे ही कल्चर आहे. जसे साऊथचे आपण जर सिनेमे पाहिले तर ते खूप कल्चरली रूटेड आहेत किंवा ती लोक ना थोडेही कॉम्प्रोमाइज नाही करत की बाबा हा आमचा देव आहे आणि आम्ही असंच ग्रँड सेलिब्रेट करतो किंवा काय. सो माझं पण तेच होतं की आपण पण थोडंसं कल्चरशी रूटेड राहून ना ते त्या पद्धतीनेच मांडूयात आपण. आणि मला असं वाटतं की हा चित्रपट जे मुंबईत बघतील त्यांना नॉस्टॅल्जिया येईल आणि ते त्यांना जावं असं वाटेल कोकणात पुन्हा एकदा. आणि व्हिज्युअली पण म्हणजे मी म्हणू शकतो की एक आय ट्रीट मिळेल तुम्हाला व्हिज्युअली. कारण लोकेशन ही जेव्हा आम्ही बघत होतो ना आम्ही रेखी करत होतो त्यावेळेला माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर होती की सीनची जी आता कसं होतं लिखाण मी केलं असल्या कारणाने मला काही गोष्टी होत्या त्या खूप पर्टिक्युलर होत्या. जसं आता बरेच इंटरव्ह्यूजमध्ये ना इतर कलाकार म्हणजे आता मकरन सरही म्हणाले समीर सर म्हणाले अनघा सृष्टी या लोकांनी पण सांगितलं की आय वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट की बाबा काय एक्झॅक्टली करायचंय. सो त्याच प्रकारे लोकेशन ही तसेच निवडले आणि म्हणजे मग ते आम्हाला 10 किलोमीटर ट्रॅव्हल का ना हो पण ते आम्हाला ते स्पेसिफिक तसंच मांडायचं. कसं जे अनघा मगाशी बोलली सब एकदम बेस्ट करून घेतलं आमच्याकडनं. पण हे इथून आपण म्हटलं की सुरुवात सिनेमा तुझा पहिला आहे तर इथून एक सुरुवात झाली आहे छानशी आणि छबीच्या निमित्ताने झाली आहे ते त्यासाठी कौतुक. पण लीड रोल टायटल रोल तुला मिळाला आहे त्यासाठी काय सांगशील, किती ग्रेटफुल फील करतेस आणि काय अपील करशील प्रेक्षकांना?
खरंच खूप ग्रेटफुल आहेच मी. आणि मला खूप जसं मी म्हटलं की मी खूप भाग्यवान आहे की पहिलाच सिनेमा आणि त्यात टायटल रोल मिळणं म्हणजे खरं तर ही खूप मोठी जबाबदारी असते. कारण की जवळजवळ म्हणजे दिग्दर्शक, लेखक, सगळ्या अख्ख्या टीमने, प्रोड्युसर यांनी तुमच्यावर एक विश्वास टाकलेला असतो. त्याचबरोबर तुमच्यावर एक जबाबदारी पण असते की त्यांच्यासाठी तुम्ही जे दिसता तेच खरं तुम्ही त्यावर दिसणं, परफॉर्म करणं. आणि त्यांनी जे व्हिज्युअली ठरवलं आहे की माझं कॅरेक्टर हे असं असेल, ते फक्त म्हणजे चेहऱ्याने न दिसता ती प्रॉपर तिच्या अभिनयाने पण दिसली पाहिजे. त्यामुळे ही जबाबदारी तर होतीच. शिवाय मी असा रोल नव्हता केला गेली अनेक वर्ष, त्यामुळे ते पण चॅलेंजिंग होतं. पण मी आय डोंट नो समहाव मी या रोलसाठी ना, मी जे म्हटलं की मी खूप माझी इच्छा होती गेले 1.5 वर्ष की एक नेगेटिव्ह रोल केल्यानंतर मी जो ब्रेक घेतला आणि मला एक वेगळा रोल करायचा होता, तर तो हा रोल मिळाला. पण मी समहाव खूप कॉन्फिडंट होते या रोलसाठी, कारण की मला खूप मजा येत होती हे काम करताना. आणि हे इतकं छान आहे ना की जेव्हा तुम्ही एखादं काम करत असता आणि तुम्हाला त्याचं ॲब्सोल्युटली तुम्ही मजा करत असता, तर ते काम खरंच छान होतं असं मला वाटतं. आणि तसं झालं. आणि खरंच मराठी फिल्मचं असं ते वातावरण वेगळंच ठेवलं होतं अद्वैतने. काय माहिती, असं हॉलिवूड स्टारसारखं वगैरे ट्रीट Yes, पण करत. तेच म्हणते की आपण छान वेळ घ्या, करा, परफेक्ट करा. आणि खरंच ते खूप अवघड असतं, कारण की जेव्हा सगळ्यांचीच पहिली फिल्म आहे ना, तुमच्यावर ते खूप प्रेशर असतं प्रूव्ह करण्याचं की मी ॲक्टर म्हणून आहे बरी किंवा आहे बरा, किंवा मी आहे एक दिग्दर्शक म्हणून चांगला. ते हे प्रूव्ह करण्यासाठी लोक, कारण की तुम्हाला सिरियसली घेत नाही अनलेस अँड अंटिल तुमचं काम बोलत नाही ना, लोक दे वोंट टेक यू सिरियस. त्यामुळे आता खरंच ग्रेटफुल आहे, भाग्यवान आहे. पण तेच की कॉन्फिडंट आहेच मी या फिल्म बाबतीत. कारण की खूप गोष्टी असतात ना की आज अनघाच्या नावावर किती लोक येणार आहेत सिनेमा बघायला. मी केलंय, सिरियलमध्ये काम केलं, तर ते सिरियलचा ऑडियन्स वेगळा असतो, सिनेमाचा वेगळा असतो, किंवा आज कोणाच्याही नावावर. आणि आज खूप अवघड झालं आहे की लोकांना थिएटरपर्यंत आणणं. पण कुठेतरी असं वाटतं की आपण एक प्रॉडक्ट बनवलं आहे, ते लोकांना आणणार आहे. आणि कुठेतरी आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स छान वाटतं, ग्रेटफुल तर आहेच आणि कायमच राहणार प्रत्येक कामासाठी. आपण बॉलिवूडच्या स्त्रीबद्दल इतकं बोललोय, मला असं वाटतं छबी इज मराठी प्रेक्षकांसाठी छबी इज वन ऑफ देम, किंवा त्याच्याही वर इतकं ग्लॅमरस तिला दाखवलं किंवा इतकी नजाकत आहे. सो मजा येणार आहे बिग स्क्रीनवर बघायला. फक्त टीजरमध्ये आमचं पोट नाही भरलंय. सो थँक्यू सो मच सगळ्यांना, खूप वेळ दिलात, गप्पा मारल्या त्यासाठी. आणि ऑल द बेस्ट छबीसाठी. दिग्दर्शकांचाही पहिला मूवी आहे आणि हे ध्रुव तुझाही पहिला मराठी चित्रपट आहे. काय अपील कराल प्रेक्षकांना जाता जाता? मी हे बोलणार की छबी 25 सप्टेंबरला तुमच्या नजदीकी सिनेमा हॉलवर येणार आहे. सगळ्यांनी प्लीज या, तुम्हाला नक्की आवडेल हे चित्रपट. थँक्यू. आणि तुझ्यासाठी कमेंट्स येणार आहेत की छान मराठी बोलतोस वगैरे. येत्या 25 सप्टेंबरला आमची फिल्म येते छबी. तुम्हाला खूप आवडणार आहे. प्लीज तुमचे तिकीट्स बुक करा लवकरात लवकर, म्हणजे जेव्हा फिल्म येईल तेव्हा. आणि नक्की सिनेमा बघा, कारण प्रेक्षकांनी मराठी सिनेमा बघितला तरच प्रोड्युसरला इच्छा होईल की आपण मराठी सिनेमा बनवूयात. आणि मग ॲक्टरला पण इच्छा होईल की आपण मराठी सिनेमांमध्ये काम करूयात. मग लेखकांची पण इच्छा होईल की आपण चला छान छान आता कॉन्टेंट लिहूयात. आणि त्यामुळे सगळ्याचा बेस आहे, पाया आहे, तो म्हणजे मराठी प्रेक्षक. आणि आय एम शुअर सध्या मराठी सिनेमाचे चांगले दिवस सुरू आहेतच, पण आय एम शुअर की प्रत्येक मराठी ऑडियन्सने जर थोडंसं सिरियसली घेतलं ना आपल्या मराठी कॉन्टेंटला, तर नक्कीच मराठी सिनेमाला काही तोड नाही. वेल सेड, वेल सेड. येस सृष्टी. येत्या 25 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा छबी. खूप सुंदर सिनेमा आहे, कोकणातला सिनेमा आहे, सस्पेन्स थ्रिल अशी गोष्ट आहे. तुम्हाला नक्की आवडेल. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू.